त्या आयुष्यात काय नसलं तरी चाल तुझ्यासारखा जिगरी मित्र पाहिजे। त्या आयुष्यात काय नसलं तरी चाल तुझ्यासारखा जिगरी मित्र पाहिजे। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू तर तुम्ही बघितलाच असेल। प्रिव्ह्यू कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करायचं आहे। त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही आत्तापर्यंत जॉईन नसेल केले तर पटापट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या। त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो, तुमचा जरा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर तर आपल्या इथं VPN कनेक्ट करून घ्या। तर मी इथं सुपर VPN एक कनेक्ट करून घेतो। तर सिम्पली मित्रांनो, अशा प्रकारे VPN इथं कनेक्ट करून घ्या। VPN इथं कनेक्ट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला CapCut ॲप्लिकेशन जे आहे इथं ओपन करून घ्यायचे आहे। CapCut ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसून येतो। नंतर तुम्हाला इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो कोणत्याही फोटोवरती व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर सिम्पली मी हा फोटो सिलेक्ट करून घेतलेला आहे। नंतर तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये एक्सेप्ट रेशोचे ऑप्शन दिसते, त्यावरती क्लिक करायचं आहे। 9.16 इथं सिलेक्ट करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर फोटोवरती क्लिक करून फोटोला व्यवस्थित इथं झूम करून घ्यायचं आहे। फोटो व्यवस्थित इथं झूम झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथं ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ॲड ओव्हरले करायचं आहे। ॲड ओव्हरले केल्यानंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथून ॲड करून घ्या। व्हिडिओ आहे इथं ॲड केल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला या ऑप्शनमध्ये अष्टाकोडीचे ऑप्शन दिसून येणार आहे। तर सिम्पली मित्रांनो, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या व्हिडिओचं जे सॉन्ग आहे ते तुम्हाला अष्टाकोडीओ इथं करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारेचं सॉन्ग मी अष्टाकोडीओ करून घेतो। यानंतर तुम्हाला हा जो व्हिडिओ दिलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचा आहे। तर सिम्पली हा व्हिडिओ इथून डिलीट करून घेतो। नंतर तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोची ड्युरेशन आहे ते तुम्हाला जर सॉन्गच्या एंडपर्यंत अशा प्रकारे इथं घेऊन यायची आहे। तर अशा प्रकारे घेऊन आल्यानंतर तुम्हाला ते बीट लावायचे आहेत। तर बीट लावण्याकरता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे इथं फुल तुम्हाला इथं झूम करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इथं झूम झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सिम्पली 6 सेकंदवरती येऊन जायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो, 6 सेकंदवरती येऊन जा तुम्ही। तर बघू शकता इथं 6 सेकंदवरती आलेला। 6 सेकंदवरती आल्यानंतर यामध्ये तुम्हाला बघू शकता इथं 2F दिसते, 4F दिसते। तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला 10F वरती जायचं आहे। 10F वरती गेल्यानंतर इथं फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला इथं स्प्लिट करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे फोटोला इथं स्प्लिट करून घ्या। नंतर तुम्हाला आणखी इथं स्क्रॉल करायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो तुम्हाला इथं 8 सेकंदवरती यायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला इथं 8 सेकंदवरती येऊन जायचं आहे। 8 सेकंदवरती आल्यानंतर 8 सेकंदामध्ये पण तुम्हाला बघू शकता मित्रांनो 2F 4F दिसते, त्यामध्ये तुम्हाला 12F वरती जायचं आहे। तर यामध्ये 8 सेकंदामध्ये 12F वरती जायचं आहे आणि इथं फोटोवरती क्लिक करून फोटोला इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला आणखी स्क्रॉल करायचं आहे। आणखी तुम्हाला 10 सेकंदवरती जायचं आहे मित्रांनो। 10 सेकंदवरती गेल्यानंतर 10 सेकंदामध्ये तुम्हाला इथं 24F बघायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो 10 सेकंदामध्ये तुम्हाला 24F बघायचं आहे। तर बघू शकता इथं 24F दिसून आलेलं आहे। तर सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं फोटोला इथं कट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथं फोटोला कट करून घेतलेलं आहे। नंतर तुम्हाला मित्रांनो आणखी स्क्रॉल करायचं आहे। हे लास्ट बीट आहे मित्रांनो। तर तुम्हाला हे 12 सेकंदवरती यायचं आहे। 12 सेकंदवरती आल्यानंतर तुम्हाला इथं 12 सेकंदामध्ये 10Fच्या पुढं जो पॉईंट दिसतो, तर बघू शकता 10Fच्या पुढं जो पॉईंट दिसतो त्यावरती तुम्हाला जायचं आहे आणि इथं फोटोला कट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथं बीट लावणे कंप्लीट झालेलं आहे। इथं बीट लावणे कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथं व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचं आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर जो तो फर्स्ट फोटो दिलेला आहे तर सिम्पली मित्रांनो त्या पहिल्या फोटोवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। पहिल्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शनवरती तुम्हाला ॲडजस्टचे ऑप्शन दिसते, तर सिम्पली त्या ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नंतर सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं आहे आणि सॅच्युरेशन इथं -15 करून घ्यायचे आहे। यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं की लावायची आहे। तर की लावण्यासाठी आपल्याला या फोटोच्या सुरुवातीला यायचं आहे। फोटोच्या सुरुवातीला येऊन आपल्याला एक की लावायची आहे। सुरुवातीला एक की लावून द्यायची, आपल्याला पूर्ण असे 4 की लावायचे आहेत। तर एक की लावलेली आहे। नंतर तुम्हाला अर्ध्याच्या पेक्षा थोडं कमी तिथं जायचं आहे आणि फोटोला असं डाव्या साईडला तुम्हाला इथं स्क्रॉल करायचं आहे। तर अशा प्रकारे डाव्या साईडला इथं फोटोला सरकून घ्या
म्हणजे इथे एक बीट लागून जाईल आपली. नंतर तुम्हाला आणखी स्क्रॉल करायचं आहे. अर्ध्यापेक्षा तुम्हाला थोडं जास्त करायचं आहे. नंतर तुम्हाला अर्ध्यापेक्षा जास्त झालेलं आहे. नंतर तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला असं उजव्या साईडला एकदम स्क्रॉल करून घ्यायचं आहे. उजव्या साईडला इथं स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला एकदम फोटोच्या एंडला जायचं आहे. फोटोच्या एंडला गेल्यानंतर तुम्हाला या फोटोवरती पुन्हा क्लिक करायचं आहे आणि फोटोला जसं एकदम सेंटरला इथं सेट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे इथं की फ्रेम इथे ॲड झालेली आहे. अशा प्रकारे इथं की फ्रेम इथे ॲड झाल्यानंतर जे तुम्हाला टेक्स्ट दिलेलं आहे तर टेक्स्ट ते तुम्हाला इथं ॲड करायचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जे सॉन्ग दिलेलं आहे त्या सॉन्गवरती सिम्पली तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. तर बघू शकता इथं सॉन्गवरती क्लिक केलेलं आहे. यानंतर बघू शकता मित्रांनो या सॉन्गची जी बीट दिसत आहे मित्रांनो तुम्हाला खालीवर जाताना, तर बघू शकता या सुरुवातीच्या बीटवरती यायचं आहे आणि तुम्हाला इथं ओव्हरलेचे ऑप्शन दिसते त्यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला गॅलरीत आपला टेक्स्ट दिसून येणार आहे. तर सिम्पली तुम्हाला ते टेक्स्ट तुम्हाला तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता पहिली टेक्स्ट आपण इथं ॲड केलेली आहे. हे टेक्स्ट इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला त्याला इथं व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्यायचं आहे. तुमच्या फोटोवरती तुम्ही ठेवू शकता. तर अशा प्रकारे व्यवस्थित इथं सेट झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला या सॉन्गवरती क्लिक करायचं आहे आणि या सॉन्गची जेवढी बीट दिसत आहे तोपर्यंत आपल्याला जायचं आहे आणि त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे म्हणजे टेक्स्ट फोटोवरती त्याला इथं कमी करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे याला इथं कमी करून घेतलेलं आहे. नंतर तुम्हाला आणखी त्या सॉन्गवरती क्लिक करायचं आहे आणि दुसरी जे बीट दिसत आहे सॉन्गची तर तिथं जायचं आहे आपल्याला आणि पुन्हा तुम्हाला ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरले करायचं आहे आणि दुसरा जो PNG फोटो दिलेला आहे तो PNG फोटो तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. ॲड झाल्यानंतर याला पण तुम्हाला व्यवस्थित सेट करायचं आहे. त्यासाठी या बीटपर्यंत तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. तर जास्तीचा पार्ट आपण इथं डिलीट करून घेऊया. नंतर तुम्हाला ते पुढची जी बीट दिसत आहे सॉन्गची तर तिथं जायचं आहे आणि ॲड ओव्हरले करायचं आहे. ॲड ओव्हरले केल्यानंतर जो लास्ट PNG दिलेला आहे तो PNG तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि याला पण तुम्हाला व्यवस्थित इथं ॲडजस्ट करून घ्या. नंतर तुम्हाला जास्तीचा जो पार्ट दिसत आहे तो तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचा आहे. तर सिम्पली अशा प्रकारे जास्तीचा पार्ट डिलीट करून घेतलेला आहे. नंतर याला व्यवस्थित इथं सेट करून घ्यायचं आहे पूर्ण टेक्स्टला. तर व्यवस्थितपणे इथं सेट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे दुसरा फोटो दिसतो तर सिम्पली त्या फोटोवरती जायचं आहे. दुसऱ्या फोटोवरती गेल्यानंतर तुम्हाला आता ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जिगरीचं PNG दिलेलं आहे जिगरी नावाचं. तर सिम्पली त्या जिगरी नावाच्या PNGला तुम्हाला त्याने ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर याला व्यवस्थितपणे इथं झूम करून घ्या आणि व्यवस्थित इथं सेट करून घ्या. व्यवस्थित इथं सेट झाल्यानंतर याची ड्युरेशन जे आहे ते तुम्हाला आता व्हिडिओच्या एंडपर्यंत ठेवायची आहे. तर अशा प्रकारे इथं व्हिडिओच्या एंडपर्यंत ठेवलेले आहे. त्यानंतर तुम्हाला जे जिगरीचे PNG दिलेलं आहे तर त्याला तुम्हाला ॲनिमेशन लावायचं आहे. तर सिम्पली त्या जिगरीच्या PNGवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन कॅटेगरीमध्ये इथं रॉक व्हर्टिकली हा जो ॲनिमेशन दिसतो त्याला तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथं फोटोला ॲनिमेशन लावायचं तर सिम्पली 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करतो, ॲनिमेशनवरती क्लिक करतो आणि कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायचे आहे आणि यामध्ये तुम्हाला डिस्टार्ट राईट हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. हा ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर तुम्हाला 3 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला इथं स्ट्रेच अँड डिस्टार्ट हा ॲनिमेशन तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्या. नंतर तुम्हाला 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करून तुम्हाला इन कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला जेली 1 हा ॲनिमेशन इथं दिसून येतो. तर सिम्पली जेली 1 हा ॲनिमेशन तुम्हाला इथं अप्लाय करायचं आहे. तर अशा प्रकारे याला पण तुम्हाला याची स्पीड वाढून तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं ॲड केल्यानंतर तुम्हाला लास्ट फोटोवरती यायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक करून इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला स्विंग बॉटम हा ॲनिमेशन इथं अप्लाय करायचा आहे. अप्लाय करण्याअगोदर याची स्पीड आपण इथं वाढवून घेऊया, 1.5 करून घेतलेली आहे आणि याला व्यवस्थित इथं ॲड करून घ्यायचं आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला जे आहे इथं इफेक्ट लावायचे आहेत. तर इफेक्ट लावण्याकरता तुम्हाला सिम्पली व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर याला तुम्हाला इथं व्यवस्थित इथं ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे. तर याला तुम्हाला पहिल्या फोटोपर्यंत ॲडजस्ट करून घ्या. नंतर तुम्हाला पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि तुम्हाला पुन्हा इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं ओपनिंग या क्लोजिंग ही कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि यामध्ये तुम्हाला हेक्सागोनल स्पॉट हा जो इफेक्ट दिसतो याला पण तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला नंतर 3 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. तर 2 नंबरच्या फोटोला आपल्याला इफेक्ट नाही लावायचा. तर आपल्याला सिम्पली 3 नंबरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे.
तर अशा प्रकारे आपण 3 नंबरच्या फोटोवरती आलेलो आहे. नंतर तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये ग्लोईंग लाईन कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एल फायर हा जो इफेक्ट दिसतो त्याला तुम्हाला तो ॲड करायचा आहे आणि त्याचा कलर तुम्ही इथून चेंज करू शकता. तर मी इथं हिरवा कलर सिलेक्ट केलेला आहे आणि तुम्हाला या फोटोवरती व्यवस्थितपणे हा इफेक्ट इथं सेट करून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला पुढच्या फोटोवरती जायचं आहे. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर तुम्हाला बॉडी इफेक्टवरतीच क्लिक करायचं आहे आणि इलेक्ट्रिक स्ट्रोक 2 हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि याला पण तुम्हाला व्यवस्थितपणे या फोटोपर्यंत व्यवस्थित सेट करायचं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थितपणे ते सेट करून घेतलेलं आहे. नंतर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो आहे इथं पूर्णपैकी एडिट झालेला आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा झालेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे.